खांदायचा काम आता मी सगळं करून दिलंय. टाक असले नाही. कसं झालंय आका कसं झालंय? एक नंबर. नमस्कार मित्रांनो, मी मच्छीचा मोरमारे यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, असंच आपण आता इकडं सासरवाडीला आलो आहे. तर मित्रांनो, सासरवाडीला आपण आहे ना मस्तपैकी बकऱ्याची पार्टी केली. तर तुम्ही पाहू शकता आता बकऱ्याची पार्टी मस्तपैकी आपण आहे ना जंगलात गेलो आहे मस्तपैकी बकऱ्याची पार्टी करायला. तर आता बघू तुम्हाला दाखवतो कसं काय नियोजन चालू आहे. हे बघा मित्रांनो, इथं बकऱ्या खांडायचा कार्यक्रम चालू आहे. आणि इकडे आपली ते 1.5 दिवसाचं काम चालू आहे वजडी. एकच नंबर बकऱ्याची आपण जंगलात आहे ना मित्रांनो, एकच नंबर लागते आपल्याला. बकऱ्या खांडायचा कार्यक्रम चालू आहे. मस्त कार्यक्रम चालू आहे. मस्त चूल पेटवली आपण, पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी गरम करून घेतलंय मित्रांनो. मस्त ते मसाला आणून ठेवलाय सगळं आपण रेडी. ते बघा तेल टाकून कढीपत्ता टाकून मटण टाकलंय बकऱ्याचं मस्त व्यक्ती. तर त्याला ते ना चांगलं आहे ना हलवून घ्यायचं आपण. मीठ आणि हळद टाकून घ्यायची. बघा हळद टाकली मित्रांनो मस्त पैकी. त्याच्यानंतर मीठ पण टाकून द्यायचे आपण मस्त पैकी. आपण बघा मिठाचा पुडा घेतलाय आणि मीठ टाकून घ्यायचे आणि मस्त पैकी मीठ टाकून घ्यायचं आपल्या अंदाजानुसार. काडी लावली आपण काळा झाला मस्त पैकी, तुम्हाला दिसत असाल. काडी लावायचं कारण मित्रांनो म्हणजे कसं काळीत हरवलं नाही पाहिजे. हरवलं तर परत लफडं होतं. मग चल निघू दे चल, काढी दे फेकून, नंतर शोधू आपण त्याला. कुठं नव्हतं ते आलं लसूण पेस्ट टाकली सगळी मस्त पैकी. असं मिक्स झालं पाहिजे मटण त्यालामध्ये फ्राय करून घ्यायचं चांगला. अजून घरी टाकले आपण आलं लसूण पेस्ट पण आपण टाकून द्यायची मित्र. मस्त पैकी एकदम राडा झाला पाहिजे. गँग पण आहे वाट बघा कुठल्या कधी शिजत आहे. तिकडं बघा भात पण आपला रेडी करायचं चाललंय काम. भाताचं काम चालू आहे तिकडं. भाताचं मीठ टाकलं आपण अंदाजानुसार. बघा त्याला चांगलं आपण परतून घेतलंय. चांगला एक जीव झाला पाहिजे. त्यानंतर आपण गरम पाणी टाकलं होतं. गरम पाणी करून ठेवलेलं आपण खाली कसं मटण चिटकू नये म्हणून गरम पाणी थोडं टाकायचं. अजून थोडं पाणी टाकायचं लागणार आहे. टोपाला धर ना काय ना तरी टोपा होत. मस्त पैकी हलवून घ्यायचं तुम्ही बघा. गरम पाणी ओतून घेतलं मित्रांनो आता. आणि मस्त पैकी त्याच्यात आता आपले मटण शिजून घ्यायचं चांगल्या प्रकारे शिजलं पाहिजे.
पाणी टाकलं त्याच्यात. मस्त आपण त्याला त्याला आहे सुके मसाले आपण चांगले परतून घेतले. त्याच्यानंतर वाटलेला मसाला टाकला आपण त्याच्यात मस्त की ते एकजीव करून घ्यायचं, हलवून घ्यायचं, मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार. हे बघा असं तेल सुटलं पाहिजे अरे मसाल्याला. मस्तपैकी तेल सुटलं ना त्याच्यात लगेच आपण मटण टाकून द्यायचे. मटण टाकून दिले बघा ते आपण काढलं ना व्हिडिओमध्ये. मटण टाकून द्यायचं. त्यानंतर आहे ना पाणी आपलं जेवढं उरलेलं तेवढं पाणी टाकून दिला त्या टोपात उरलेलं. त्यानंतर हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं आपण आहे ना रूम केलं आहे मित्रांनो. इथं तांदूळ आणि बाजरी ना भाजली चांगली तव्यामध्ये आणि मिक्सरला फिरून घेतले चांगलं बारीक करून. आणि हे ना उकळीमध्ये सोडलं ना मस्त की घट्ट कालवण आणि एकदम चवदार कालवण होते मित्रांनो. एकच नंबर कालवण होते. ते चांगलं हलवायला लागतंय नाही ते त्याच्या गोळ्या गोळ्या तयार होतात ना त्याच्यामुळे ते हलवून मग टाकायला लागतंय. ते अशा प्रकारे बघा आपलं मटण शिजतंय. तोपर्यंत आहे ना आपण सिनेमॅटिक लुक बघू आपण चांगलं. हे बघा हे कळमजाचं मंदिर आहे आपलं. बघा मित्रांनो किल्ली पिल्ले गँगची कशी मस्ती चालली. तर हे बघा अशा तऱ्हेनं आपलं आहे ना मटण शिजलेलं आहे. एकदम एक नंबर शिजलं आहे. तर आपण थोडंसं आता अंधार पण पडत चालला आहे मित्रांनो. टाईम पण झाला आहे खूप. चला तर उतरून घेऊन हे बघा उतरून घेतलं आणलंय पण. आणि पंगत पण बसले जेवायला मित्रांनो. त्याला विचारू त्यांनी सगळ्यांनी एक नंबर. हा मग काय बोलायचं आता. हा कसं झालंय किती आजे कालवण. छान छान. कालवण कसं झालंय रे. हा हॅलो सुवर्णा हाडका चावून खाऊ सांगा.